सलामीची जोडी आपण पाहतोय मेडिटेक भूमिपुत्र पनवेल संघाकडून 20 मिनिटं 4 ओव्हर्स 20 मिनिटं. यस, प्रत्येक मॅचसाठी टाइम असेल. 12 वाजून 2 मिनिटं झालेत. 12 वाजून 22 ला या पहिली 4 षटकं संपतील. सोन्या गायकवाड आणि हेमंत गोरले सलामीची जोडी. पहिलं षटक अजय ठाकूरचं. पहिलाच बॉल सोन्या आपल्या स्टाईल मध्ये ऑन साइडला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार सरळ कॉमेंट्री बॉक्सला धडक देईल. पहिलाच बॉल वर येतोय हा दमदार फटका षटकार. ही खासियत आहे आपल्या स्टाईल मध्ये. मात्र खातं उघडेल. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली या ठिकाणी. सोन्या गायकवाड मॅन फ्रॉम पारगाव प्रशांतजी पाटील तारा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो या मंचावर. आपण फुल टॉस होता यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. लॉंग ऑफचा सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धाव फलकावर. 7 रन्स ऑन बोर्ड नाव. अजय ठाकूरचं हे षटक आपण पाहतोय. पहिला पॉवर प्लेचं षटक. ठाकूरचा हा बॉल यावेळेस मात्र सरळ शरीराचा वेध घेतला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सोन्या डेंजर एंडला धावत होता. लेग बायचा इशारा दैव बलवत्तर आपण म्हणूया. ही रिस्की रन घेण्याचा प्रयत्न मात्र सोन्याने केला होता. एकदा वेल टीमची टोटल 8 वर. 8 ऑन बोर्ड नाव. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचा 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेटला तैनात करण्यात आलाय. दुसरा लॉंग ऑफला अजय ठाकूर. चेंज ऑफ पेस. स्वीप केल्या बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता ओळखलं होतं सोन्यानं. हा चेंडू थोडासा धीम्या गतीने येतोय. थांबला आणि त्यानंतर मात्र दिशा दिली. चौकार. सगळ्यात घातक फलंदाज ओळखला जातो पारगावचा. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. गेले कित्येक वर्ष सातत्यानं हे नाव मात्र आदराने घेतलं जातं. अनेक वर्ष खरं तर तोच फॉर्म दरवर्षी त्याच फॉर्म मध्ये असतो सोन्या. फुल टॉस होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. ओ थोडंसं फंबल झालं होतं त्या ठिकाणी फिल्डर्स कडून. त्यामुळे एकच धाव मिळेल तिकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. हेमंत आहेत ऑन स्ट्राईक. एक चांगले पार्टनर ओळखले जातात. विस्फोटक खेळ करण्यासाठी सुद्धा गणले जातात. सध्या सोन्यानं चांगली सुरुवात केली. कट करण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ गुडलाईन चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर मेडिटेक भूमिपुत्र पनवेल संघाची धावसंख्या बिनबाद 13 धावा. चार षटकं 20 मिनिटं. अलीचा पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकललं होतं. शॉट बॅक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. सोन्या एक लॉंग इनिंग साकारावी लागेल. पहिला सामना आपण पाहिला सहजतेने धावा चेस झाल्या होत्या 62 रन्स. त्यामुळे इकडे कितीही धावा कमी पडू शकतात. आणि हे मैदानानं दरवर्षी वेळोवेळी दाखवलंय. त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याकडे मानस असेल मेडिटेकचा.
राऊंड स्टम्प्स न ओ एज लागली होती इकडे, मात्र टॉप एज लागली होती स्क्वेअर लेग कडे. काही वेळ चेंडू हवेमध्ये होता. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. गोलंदाज नाराज आहे. चांगला चेंडू पडला होता त्याच्याकडून, तरी सुद्धा 2 धाबा येऊ शकतात. आणि त्याचमुळे खरं तर आज आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोचे सदस्य आणि मराठी भाषेमध्ये एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते रोशनजी पाटील तारा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. हॅपी बर्थडे. रोशन सरांचा आवाज सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. 4 धाबा पहिल्या 4 बॉलमध्ये. अलीनं चांगली सुरुवात केली मित्रपणे. त्याचे चेंडू थोडंसं ओळखताना थोडंसं कठीण जात आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल अलीला. राऊंड स्टम्प्सनं हलक्या हाताने आपण ग्लास केला चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअरकडे चेंडू सरकला. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी, परंतु दुहेरी धाबा मिळतात. गोलंदाजी चांगली होते, परंतु सिंगल डबल्स वर सुद्धा कॉन्सन्ट्रेट केलंय. हे सुद्धा जमेची बाब आहे मित्रपणे. प्रत्येक वेळेला चौकार षटकार येतीलच असं नाहीये, परंतु सिंगल डबल्सला सुद्धा सातत्यानं स्कोर कार्ड हलता ठेवलाय. आणि त्याचमुळे धावसंख्या आपण पाहतोय तर प्रत्येक चेंडू गणिक वाढताना दिसते. 19 धावा झाल्या धावफलकावर. 19 रन्स. चेंज ऑफ पेस. राऊंड स्टम्प्सला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर धीम्या गतीनं सुद्धा गेला, बाहेर सुद्धा वळला. अलीचा नक्कीच एक चांगला चेंडू होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. यानंतर पॉवर प्लेची षटकं समाप्त होणार आहेत. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जाईल. पाहूया सोन्या गायकवाड. ओ यावेळेस रिव्हर्स स्वीप केलाय. पुढे येऊन खरं तर हा फुल टॉस कन्वर्ट झालाय रिव्हर्स स्वीप मध्ये आणि बॉल चाललाय तो डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 23 धावा. ट्वेंटी 23 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 8 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं समाप्त झालेत. अगदी वेळेमध्ये सुरू आहेत तो डाव वन सोल्युशनचा. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपली पाहिजेत. तिसरं षटक वन सोल्युशन नवी मुंबई टीम कडून गोलंदाजी मार्क सज्ज होईल. अजय ठाकूर. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्याच खांद्यावर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा मोजल्या होत्या. तिसरं षटक आय थिंक टेप बॉलचा वापर केला गेलाय. हो यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. समोर आलाय चेंडू. बिडॉनकडे सिंगल मिळेल. टेप बॉलला खरं तर कमी अधिक प्रमाणामध्ये चेंडू येत असतो, स्विंग होतो. काल एक गोलंदाजांना तर एका टेप बॉल ओव्हर्समध्ये 6 वाईट बॉल सुद्धा टाकले. कारण रोज रेग्युलरची सवय असते त्या टप्प्यावरून चेंडू थोडासा बाहेर जात असतो, जास्त वळण घेतो. या सुद्धा गोष्टी घडताना दिसतात. बऱ्याच वेळेला टेप बॉलवर मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळतात. कारण रेग्युलर सराव नाहीये आपला सुद्धा, परंतु हे नाविन्य या स्पर्धेमध्ये. सोन्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक वरचा हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त रन. त्यामुळे नियंत्रण हवंय टेप बॉलवर, कंट्रोल हवाय. थोडासा रबर चेंडू सुद्धा आहे, एका बाजूला टेनिस सारखा आहे, त्यामुळे थोडासा वेट मध्ये फरक पडतो. ISPL च्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता टेप बॉल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करण्यात आला होता. हलकीशी अपील पाहायला मिळाली. कोठी प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये पंचांची. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली अजय ठाकूर. सोन्याच्या समोर टेप बॉल आहे, त्यामुळे सोन्याला सुद्धा थोडंसं
जपून खेळावं लागेल. पण या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये जास्त धावा येताना सुद्धा पाहिले आपण. बीट केला आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र अंदाजच झाला नाहीये गतीचा आणि त्याचमुळे इकडे मात्र जोरकस फटका मारण्यासाठी जरूर गेले होते सोन्या, परंतु बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल. अजय ठाकूर कमाल बॉलिंग करतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. टेप बॉलचं हे षटक मात्र वन सॉल्युशन नवी मुंबईसाठी लाभदायक ठरत असताना सोन्या आहे. सोन्याला राहावं लागेल खेळपट्टीवर. थोडस रनअप मध्ये बिघाट. टेप बॉलचा इशारा येत असताना पंचांकडून. पुन्हा एकदा डेड बॉल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत, हाच आमचा अट्टाहास आहे. हे पाहावं लागेल तुम्हाला. अजय ठाकूर अगदी कंट्रोल पूल पाहायला मिळाला. खरं तर हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला सोन्यानं. सोन्या मुरीच घ्यायला तयार नाहीये कदाचित या ओव्हरमध्ये. थोडस अगदी सावधानतेनं खेळतोय, पण बऱ्याच वेळेला टेप बॉलवर सुद्धा धावा येताना दिसल्यात. सोन्या थोडस विकेटला महत्व देतोय आपल्या, कारण त्याला माहिती आहे पुढची 2 षटकांमध्ये तो पुन्हा एकदा स्कोर उभा करू शकतो. परंतु त्या अगोदर वन सॉल्युशन टेप बॉलचा वापर मात्र योग्य रीतीने केलाय. हुक साठी गेला होता, टप्पापर्यंत बाउन्स पाहायला मिळाला. योग्य वापर केला अजय ठाकूरनं आतापर्यंत टेप बॉलचा. त्याचमुळे इकडे मात्र बिलकुल धावा येताना दिसत नाहीयेत या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 1 व्हाईट बॉल आणि 2 सिंगल अशा 3च धावा टेप बॉलच्या ओव्हरमध्ये आल्यात. 26 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असावा. अजय ठाकूर. गोरलेने यावेळेस मात्र उडवलाय बॉल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ गुड लेंथ होता आणि त्याला मात्र दिशा दिली. 6 धावा मिळतील. षटकारानं मात्र टीमची टोटल वाढेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 32 धावा. 32 विदाउट लॉस. चौथं षटक घेऊन मिथुन. मिथुन वैती येतात चौथं षटक घेऊन. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हा चेंडू इकडे मात्र गुडघ्यावर बसण्यास भाग पाडलं होतं सोन्याला. सोन्याला सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर मात्र स्कोर थोडासा स्लो केलाय. बडाव्यात अशा धावा आलेल्या नाहीयेत पाठीमागच्या काही चेंडूंमध्ये आणि खास करून सलामीवर सुरक्षित आहेत. ओ पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. सिंगलच मिळेल स्क्वेअर लेगला. सोन्या वारंवार प्रयत्न करतोय, परंतु आता मात्र संपूर्णपणे सोन्यावरच मी तर म्हणेन अधिराज्य गाजवले सध्याच्या घडीला गोलंदाजांनी. मोठ्या फटक्यांपासून सोन्याला जर वंचित ठेवला तर नक्कीच कुठेतरी प्रेशर संपूर्णपणे सोन्यावर असेल. परंतु हेमंत गोरलेची साथ. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. लॉंग गॉनला झेल सुटलाय. ओ इकडे मात्र आणखीन एक धाव, आणखीन एक धाव. आता खर तर थ्रो जर परफेक्ट असता तर कदाचित धाव होऊ शकली नसती. पहिल्यांदा झेल सुटला, परंतु त्यानंतर थ्रो परफेक्ट गेला नाही आणि त्यामुळे 2 धावा मिळाल्या. अगोदरच प्रेशर बिल्डअप केलाय, परंतु तशा छोट्या स्मॉल मिस्टेक्स होतात ना, समोरच्या प्रतिस्पर्धी टीमवरचं थोडंसं प्रेशर सुद्धा रिलीज होतं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 35 धावा 35. कंट्रोल स्कोर पाहायला मिळतो आतापर्यंत. हो मिथुनचा हा थोडासा चेंज ऑफ पेस होता, थोडासा धीम्या गतीनं आला. हेमंत गोरलेला त्याचा अंदाज आला नव्हता. लेग बायचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. किंजल ट्रॉफी आदर्श स्पोर्ट चषक आज या स्पर्धेचा 6वा दिवस. 40+ ओपनचं क्रिकेट
पाहायला मिळतं. आणि गतवर्षी 40+ ओपनची जो लॉट्स असतो खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. डीप स्क्वेअर लेगला सिंगलच मिळेल. सोन्या वारंवार प्रयत्न करतोय. प्रयत्नांना मात्र म्हणावं तसं यश येताना दिसत नाहीये. धावसंख्या 1 पुढे गेले. स्कोर 37 या आकड्यावर कंट्रोल पाहायला मिळालं. संपूर्णपणे गोलंदाजांचं संपूर्णपणे फलंदाजांवर नियंत्रण आहे. फारसे मोठे स्ट्रोक्स आले नाहीयेत. पहिल्या बॉलवर षटकारानं सुरुवात झालेला हा डाव आतापर्यंत 37 वर आहे. वैदीचा हा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे. एकच जावेल. दुसऱ्या टप्प्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र पाहावं लागेल तिसऱ्या पंचांकडे ही मागणी मात्र करण्यात आले. चेक केलं जाईल तिसरे पंच. संतोष चौधरी सर आहेत कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. हेमंत गोरले आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही. बऱ्याच वेळेला पंचांच्या अगोदर फलंदाजांना माहिती असतं हा निर्णय काय असेल. त्यामुळे हळूहळू हेमंत गोरले सुद्धा पुढे सरकलेत पॅव्हिलियनकडे. परंतु पाहूया चेक केलं जाते टेक्नॉलॉजीच्या मदतीने. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम कार्यरत आहे. झूम करून पाहिलं जाते आणि फलंदाज बाद आहे. आणि ते कळून चुकलं होतं खरं तर हेमंत. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये बान फ्रॉम फरचे ओळे उदय घरत. भागीदारी पाहूया. पहिल्या विकेटसाठी आपण बघितली तर 38 धावांची. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. पहिल्या 4 बॉलमध्येच 12 आल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र संपूर्णपणे गोलंदाजांनी हुकमत गाजवली. थोडीशी आक्रमकता जी कमी केली ना सोन्यानं त्यामुळे थोडासा फरक पडला. 38 धावा 38 रन्स आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. त्यामुळे 5व्या ओव्हरमध्ये मात्र मोठे फटके खेळावेच लागतील सोन्याला. आता गत्यंतर नाहीये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अलीच्या 10 धावा आल्या. त्यानंतर अजय ठाकूरनं टाकलेल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि मिथुन वैद्यनं फक्त 6 धावा दिल्या. क्रम उतरता हळूहळू प्रत्येक षटकामध्ये कमी 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 धावा व्हायला लागल्यात. आता 5व्या ओव्हरमध्ये काय घडणार. अमित वाडकर येतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर खेचलाय. लॉंग ऑनला संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. इकडे फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र मोहरा गमावलाय. परंतु सोन्या की उदय यावेळेस मात्र मैदान सोडतोय. एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये. डायमंड रकचा शिकार नाराज असेल. सगळ्यात मोठं दुर्दैव मित्र म्हणेन फलंदाजांसाठी. एकही चेंडू खेळायला न मिळता मैदानाच्या बाहेर येणं सगळ्यात जास्त दुःख होतं फलंदाजांना. अमित वाडकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम पारगाव केतन मेहर. आता दोन्ही खेळाडू पारगावचे आहेत. पारगाव संघ म्हटला की वेगळी दहशत गेले कित्येक वर्ष पारगावची मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळाल्या. परंतु पाहूया इकडे मात्र पारगावकर काय करतील. लॉफ्ट केल्या बॉलला उंच गेलाय. संधी आहे. मिथून येतोय जेल खाली. पाहूया अली सुद्धा पोहोचला होता. कॅच टिपलाय आणि सोन्या यावेळेस मात्र बाद होतोय. विकेट डाऊन. इकडे मात्र धक्का बसलाय. तो मैनीटेक भूमिपुत्र पनवेल टीमला सलामीवीर सोन्या गायकवाड मैदानाच्या बाहेर. अमित वाडकर चांगली बॉलिंग स्लॉगवरच्या षटकामध्ये आतापर्यंत. स्कोर आहे 39 वर्ष. वरच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये जय पाटील.
ओ जयचा फटका उंच गेलाय. पुन्हा एकदा जज करतील मैथून त्या ठिकाणी आल्या पावली माघारी फिरावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न केले गेलेत परंतु हे प्रयत्न मात्र अपुरे पडतात. मेडिटेक भूमिपुत्र पनवेल संघ आता मात्र पुरता अडकलाय. धावा मात्र 40च्या खाली आहेत आणि एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतात. पहिल्या मॅच मध्ये 61 धावांचा चेस झाला होता, 62 धावांचा. इकडे आता मात्र 50 तरी नोंदवली जाणार का? कारण हे चित्र आता थोडस पाहायला गेलं तर धुसर दिसतंय. हे फार कठीण आहे इथून 50 धावा पूर्ण करणं. पहिले 3 चेंडू समाप्त झालेत 5 षटकामधील. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 39 धावा. संजय पाटील वन फ्रॉम मोठी जुई उरण. अमित वाडकर ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज. हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा मिथुनकडे येतोय. ओ तेच चित्र पाहायला मिळालंय. हॅट्रिक कंप्लीट. कमाल केलंय गोलंदाज अमित वाडकरनं आणि मिथुननं सुद्धा. सगळे झेल सुद्धा टिपलेत मिथुननं आतापर्यंत. सुपर फिल्डिंग फ्रॉम मिथुन ऑल्सो. आणि हा विकेट हॅट्रिक नोंदवत असताना अमित वाडकर एका पाठोपाठ 3 हादरे दिलेत. आणि या ओव्हर मध्ये प्रत्येक बॉलवर मात्र विकेट मिळाले. पहिल्या 4ही बॉलवर 4 फलंदाज बाद झालेत. पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर मात्र 3 लगातार विकेट. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला परंतु लॉंग ऑनला मात्र भिंत उभी आहे तिकडे. तिथून चेंडू बाहेर जाणं फार कठीण झालंय. मिथून कमाल केले. रन्सच येताना दिसत नाहीये. सुरुवात षटकारानं झाली होती असंच वाटलं होतं. सोन्या गायकवाड मैदानामध्ये आहे, दावा किती होतील किती नाही परंतु क्रिकेट आहे. इकडे गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर झाली. वन सोल्युशन मात्र खर तर सगळ्याच गोलंदाजांचं कौतुक जरूर केलं जाईल ज्या पद्धतीने प्रत्येकानं गोलंदाजी हाताळले. वाडकर तयार. शॉर्ट बॉल आहे. आखूड टप्प्याचा बॉल पुल केला ऑन साइडला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगल येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 40 नाव. 40 धावा धाव फलकावर. 5व्या षटकामधील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आणि तो खेळण्यासाठी मात्र 4थ्या क्रमांकावर आलेल्या केतन मेहरला शेवटची संधी मिळते. पहिला चेंडू फेस करेल केतन मेहर. एक पारगावचं ओळख आहे. एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. ओ चांगला फटका यावेळेस मात्र स्वीपर कव्हरला. बॉल पाठवलाय. स्लॅश केलं होतं. सुंदर असा स्क्वॅकेट पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार 4. ही ताकद आहे. कॉपी बुक स्टाईल मधले फटके त्याच्या बॅटमधून सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळतात परंतु संधी मिळाली नाहीये. फक्त एकच चेंडू खेळायला मिळाला. त्याचं सुद्धा दुर्भाग्य म्हणावं लागेल. चौकार टीमची टोटल 44 वर आणि 45 धावांचं टार्गेट आता मात्र सेट करण्यात आलंय. ते वन सोल्युशन नवी मुंबई या संघासमोर. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. मेडिटेक भूमिपुत्र पनवेल संघ. चांगली बॉलिंग केली वन सोल्युशन. खरं तर 5 मोठे फटके पाहायला मिळाले या इनिंग मध्ये ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार. 5च बॉल मध्ये मेडिटेक भूमिपुत्रानं 24 धावा केल्या होत्या आणि पुढच्या 25 बॉल मध्ये धावा किती आल्या असतील अंकल तर 20 धावा. 5 बॉल मध्ये 24 आणि 25 बॉल मध्ये राहिलेल्या 20. हे चुकलंय कुठं गणित नाही इकडे चुकलंय. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलं गेलं नाहीये आणि त्याचमुळे बरेचसे डॉट बॉल्स पाहायला मिळाले. त्याच डॉट बॉल मुळेच खरं तर थोड्याफार कमी धावा पाहायला मिळतात. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. क्रिकेट आहे, या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. चांगली बॉलिंग झाली पहिल्या सत्रामध्ये.
म्हणून काय दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा तशाच स्वरूपाची बॉलिंग होऊ शकतो, ती स्ट्रेंथ आहे याही संघाकडे. परंतु 50च्या खाली रोखल्यामुळे मात्र एक आत्मविश्वास वाढला असेल. तर वन सॉल्युशन नवी मुंबईचा सलामीची जोडी पाठवा आणि जाऊया आपण 45 धावांचं हे टार्गेट मात्र कशा रीतीनं चेस केलं जाणार. दुसरं सत्र चालू होईल. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल माझे साथी समालोचक निखिल पडते यांचा. थँक्यू सो मच. तर जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षक, सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व खेळाडू, सर्व ग्रामस्थ असतील, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचं असेल आदर्श ट्रॉफीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. मी तुमचा मित्र क्रिकेट समालोचक निखिल पडते घेऊन सरतोय जिथे आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण अनुभवतोय आणि आजचा सुपर सॅटरडे आहे. स्पर्धेचा मला वाटते 6वा दिवस आहे. तब्बल 15 दिवसामध्ये खेळवली जाणारी ही मला तर वाटते की रायगडमधली पहिली क्रिकेटची स्पर्धा असेल. रायगड किंबहुना महाराष्ट्राच्या धर्तीचा विचार केला तर त्यामधली पहिली क्रिकेटची स्पर्धा असेल जी 15 दिवसांमध्ये कंचन खेळवली जाते. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा आहे सातत्यानं केली जाते. आज सॅटर्डे म्हणजे शनिवारचा आजचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे बजरंग बलीचा दिवस. आजचा दिवस म्हणजे पवनपुत्र केसरी नंदन यांचा दिवस आहे. अध्यात्माबद्दल चर्चा करावी लागेल, कारण का स्पिरिच्युअलिटी आहे ना, हे अलीकडच्या काळामध्ये कमी आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांच्या हातामध्ये फोन दिला की व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, त्याच्यानंतर थ्रेड्सचा वारंवार वापर केला जातो. परंतु आपल्या अध्यात्म आहे ना कुठेतरी पाठी पडलं जातंय, त्याचा कुठेतरी अभ्यास करायला पाहिजे असं सांगितलं जाईल माझ्या माध्यमातून. वळूया चालू सामना, जिथे आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. 45 धावांची गरज असताना इथे 30 चेंडू 45 धावा बनवल्या जाणार की रोखल्या जाणार. मग फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाणार की शक्तीचा वापर केला जाणार. गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाणार की इथे नियंत्रण साधलं जाणार. एका बाजूला आपण पाहतोय अगदी वन सोल्युशन हा नामवंत संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलो मेडिटेक भूमिपुत्र पनवेल हा संघ आहे. सज्ज झालेत. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. ग्रीन सिग्नल इथे दाखवला जातोय. पहिलं षटक राम पाटीलच्या माध्यमातून फेकलं जाणार. 45 धावा अडवल्या जाणार का, प्रामुख्याचा प्रश्न. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती राम चालू झालाय. पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू आला तसा पॉइंटच्या रिझन मधून चेंडू फोर आर बॅकवरती पॉइंट रिझन मध्ये भाग मिल्का भाग चेंडू सीमा पार आलाय. पहिल्या चेंडू वरती चौकार. 4 धावा आल्यात. मी मागील सामन्यामध्ये देखील म्हणालो होतो की वेल बिगिन इज हाफ डन. पहिल्या चेंडूवरती अगदी मागच्या सामन्यावरती देखील पनवेल संघानं 4 धावा घेतल्या होत्या. या चेंडूवरती देखील 4 धावा जमा केल्या जात आहेत. 45 धावांमधून 4 धावा मायनस वजा केल्या जातात. 41 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दोनही संघ नामवंत संघ एकमेकांच्या वरती भारी पडणार का. हा लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू अगदी हलक्या हाताने तिथं फेकून दिला. फॉरवर्ड टिप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फरार. येत आहेत या 4 धावा. 4 धावा येतात धावफलकावरती. अगदी 8 धावा सहजरित्या आहेत ना या बनवल्या जातात. अध्यात्माबद्दल चर्चा चालू होती, जिथे आजचा दिवस हा सॅटर्डेचा दिवस हनुमानजी यांच्याबद्दल चर्चा करावी लागते. बघा हनुमानजी यांची 40 कोणी लिहिली तर खऱ्या अर्थानं तुलसीदास यांनी लिहिली. कुठे लिहिली. 40 वर्ष बंदिवासामध्ये अगदी तिथे बंदिवासात होते. वानर सेनाऱ्यांनी त्यांच्यावरती अटॅक केला. त्यानंतर अकबराला लोकांनी सांगितलं की नाही यांना सोडून द्या, काहीतरी वेगळं हे चित्र दिसतंय. त्यानंतर तिथून आपण पाहिलं की तुलसीदास यांना सोडलं गेलं. अध्यात्म आहे खूप प्रचंड पसरलेला आहे, त्याच्यामधून खूप काही शिकता येतं, ते शिकायला पाहिजे. उड्या मैदानाच्या वरती जिथे 4 धाव्यांशी पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले आणि 8 धावा जमा केल्या जातात. 45 धावांचा पाठपुरावा करत असताना हा संघ मैदानाच्या वरती आग ओकतोय. टॅप केलाय, आता जमलेला नाही. बॅक टू द बॉलर, बॅकअप तिथे केतनच्या माध्यमातून
बेळतंय चेंडूला आणि डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय धावफलकावरती. बघा मेरिटनुसार खेळलं जाणारं हे क्रिकेट आहे ना, अलीकडच्या काळामध्ये फार कमी पाहायला मिळतं. चांगल्या चेंडूंचा समाचार, वाईट चेंडूंना चा समाचार आणि चांगल्या चेंडूंचा सन्मान देणं फार महत्वाचं असतं. राईट आर्म अराउंड विकेट, चेंडूची हाताळणी, तिथे अडवणूक चांगली होती. फेकी नाहीये, बॅकअप नाहीये, चेंडू फर आर, परंतु हरकत नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथे बॅकअप मिळते. एका धावेसाठी चेंडू चाललाय. सातत्यपूर्ण क्रिकेट आपण नेहमीच पाहत असतो. दोन्ही संघांच्या माध्यमातून कोण किसके ऊपर भारी पडेगा मैदान के ऊपर ये देखना पडेगा. दोन्ही संघ त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती उतरलेत. बेस्ट प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या वरती दाखल झालेत. आणि किंजल ट्रॉफी आहे ना, याची चर्चा अगदी महाराष्ट्र, रायगड, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होत असते. ही स्पर्धा आहे 40+ ओपनचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते. अगदी खोलात टाकलेला हा चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि त्रिफळाची पहिला फलंदाज होतोय इथे बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला, तंबूच्या दिशेने जावं लागतं. इथे खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा आता लिहिल्या जातात, त्या म्हणजे 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना नौका फलंदाज कोण येणार? विशाल नौका फलंदाज झाला. हे कलियुग आहे. इथे खऱ्या अर्थानं कलियुग म्हणजे कोणाचं तर माणसाचं, तदनंतर द्वापर युग म्हणजे कोणाचं तर जिथे महाभारत झालं त्याला द्वापर युग म्हणतो. श्रीकृष्ण कंस यांचं द्वापर युग होतं. त्रेतायुग म्हणजे कोण? वाल्मिकी ऋषी, रामायण, रावणाचं खऱ्या अर्थानं त्रेतायुग. सतयुगामध्ये देव आणि राक्षस होते, असं प्रचंड काही म्हटलं जातं. आज याची चर्चा केली जाईल. धावफलकावरती 9 धावा लिहिल्या जातात. नौका फलंदाज आलाय. 45 धावांना इथे गवसणी घातली जाणार का? मैदानाच्या वरती अगदी 45 धावा बनवण्यासाठी जिद्दोजहद केली जातीये. जिद्दोजहद करावी लागणार आहे, कारण का समोर संघ आहे ना, हा त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती उतरलाय. ती ताकद आपल्याला पाहायला मिळते. टेम्परामेंट देखील फार महत्वाचं असतं. चला मॅच ऑन करायचं आहे. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट पाहायला सर्वांना आवडतं, ते दाखवा. राईट आर्म अराउंड द विकेट, पहिलं षटक. हा चेंडू बुलेट स्पॉट वरती पडल्याच्या नंतर अगदी पायाचा वेध घेणारा चेंडू होता. हलक्या हातानं तिथं दिशा फक्त दाखवली, परंतु एका धावेवरती समाधान दाखवावं लागते. 1 धाव आली धावफलकावरती. एका धावेनिशी धावफलकावरती 10 धावा. 10 कम्स अ हियर. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा. 10 धावांनिशी जर धावा बनवल्या गेल्या तर अगदी सहजरित्या बनवता येतील या धावा, कारण का धावफलकावरती अगदी फक्त 45 धावा. आता येणारे 24 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे 35 धावांची. 24 चेंडू 35 धावा हे समीकरण कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार आहे याचा आता इथे विचार केला जातोय. इथे मेसेज एक्सचेंज केले जातात. इथे कानमंत्र दिला जातोय. मैदानाच्या वरती अगदी चला थोडंसं फास्ट घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय थोडंसं इथे वेळेची आपल्याला दखल घ्यावी लागते, कारण का एनर्जेटिक क्रिकेट आहे ना, याचा आता आपल्याला इथे शब्दप्रयोग करावा लागेल. हे फास्ट क्रिकेट जर तुम्ही दाखवलं तर आम्हाला ते पाहायला आवडेल. दुसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी ॲज ऑफिशियर्स बॉलर म्हणून संजय वास्कर. बघा वास्कर बंधूंची चर्चा सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती केली जाते. आज संजय वास्कर यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. आज ती गोलंदाजी कशी आपल्याला इथे पाहायला मिळणार, आणि समोर असणाऱ्या फलंदाज तो म्हणजे अमित आणि विकास, ही जोडी मैदानाच्या वरती. येस आणि आपण पाहतोय फिरकीपटू म्हणून ज्यांची फिरकीचा जादूगार म्हणून ओळख आहे तसे संजय भगत अर्थातच सर्वांचे लाडके अंकल. परंतु मैदानाच्या वरती फलंदाज फेकतोय अगदी फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेग क्षेत्रावरून आलेला हा तडफदार षटकार. बघा कोण म्हणते दिवाळी संपली आहे, इथे बघा मोठमोठे आवाज, फटाके देखील पाहायला मिळतात. स्वीट साऊंड फलंदाजाच्या बॅट मधून आलेला हा दिमागदार षटकार. 6 धावा 16 धावा धावफलकावरती अगदी आपल्याला सहजरित्या इथे पाहायला मिळतात. बघा टप्प्यात आला ना की टप्प्यात कार्यक्रम केला जातो. मैदानाच्या वरती कार्यक्रम केलाय फलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती अगदी लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होती, थोडस शफल झाला आणि फुटवर्कचा वापर करून फेकून दिला फॉरवर्ड टिप स्क्वेअर लेग क्षेत्रावरून. 6 धाव्यांसाठी चेंडू तिथे पाठवला गेला. इथे ड्रामा कारनामा असं सर्व पाहायला मिळणार, कारण का हे 40+ क्रिकेट आहे. बघा मैदानाच्या वरती अगदी फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट या वाक्याला आज आपल्याला अधोरेखित करावं लागणार आहे, कारण का हे क्रिकेट आहे. हे खूप काही सांगून जातं, खूप काही शिकवून जातं. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. खोलात टाकलेला हा चेंडू
बघा टिट फॉर टॅट इट का जवाब पत्थर से प्रश्नांना इथे उत्तराला प्रतिउत्तर दिलं जातंय. बघा एक तुझा होता ना तर एक माझा देखील आहे. माझ्या देखील बोटांमध्ये जादू आहे, ताकद आहे, ती दाखवू शकतो. गोलंदाजी करणारा संजय दाखवतो इथे चांगली गोलंदाजी. आहा दुसऱ्या चेंडूवरती त्यानंतरचा इथे फलंदाज होतोय बाद. त्रिफळाची बाद जावं लागते तंबूच्या आश्रयाला. का पहिल्या चेंडूवरती थोडासा बोट कुठेतरी घसरली होती असं म्हणूया. फुलटॉ स्वरूपाच्या चेंडूची हाताळणी झाली आणि तदनंतरचा भिरकावून दिलेला षटकार. अगदी तदनंतरच्या येणारे हे दोन चेंडू खूप काही शिकवून जातात. हे चेंडू हेच देखील शिकवून जातात की बघा खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाने आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ना हा वाढवायला हवा. आणि असं आपल्या भारताच्या संविधानात देखील लिहिलेलं आहे. आणि तो दृष्टिकोन मैदानाच्या वरती अगदी गोलंदाजी करत असताना आपल्याला संजयच्या माध्यमातून इथे तंत्रशुद्धरित्या पाहायला मिळतोय, अभ्यासायला देखील मिळतोय. नौका फलंदाज मैदानाच्या वरती मनोज आलाय. अमित आणि मनोज ही जोडी मैदानाच्या वरती कशा प्रकारे काम करणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय थेट प्रक्षेपण केलं जातंय. लाईव्ह जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं निखिल पडते क्रिकेट समालोचक करतोय सहर्ष स्वागत. वळूया मैदानाच्या वरती राईट अराउंड द विकेट. त्यावेळेस हा चेंडू हा 9 फुट स्वरूपाचा चेंडू होता. अगदी हलक्या हाताने डीप मधून प्रोटेक्शन पेट्रोलिंग तिथे चांगलं. सेकंड आयटम मध्ये चेंडूला पकडलं जाते परंतु नाही. एका धावेवरती ते समाधान दाखवलं जाते. एक धाव आहे आयुष्यामध्ये समाधानी राहणं आहे ना तितकंच महत्वाचं असतं. कारण का माणसाच्या आशा आणि अपेक्षा आहेत ना या दिवसांदिवस वाढत चालल्यात. हातामध्ये रुपया भेटला की 10 रुपयांची भूक, 10 रुपये मिळाल्या की 100 रुपयांची भूक ही लागतच असते. मैदानाच्या वरती अगदी हा चेंडू केतनच्या माध्यमातून डीप मध्ये प्रोटेक्शन फेकी करेल तिथपर्यंत इथे एक धाव आली आहे. एका धावेनिशी दफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 18 धावा. 18 ऑन स्कोर बुक वर आज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम संजय. 45 धावांची गरज असताना चालू सामना. यावेळेचा चेंडू गोल्डन स्पॉट मध्ये टप्पा पडल्याच्या नंतर अगदी हलक्या हातानं फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला पाठवणूक केली जाते. तिथे एका धावेसाठी टाळ्या वाजवल्या जातात, पाठबळ दिलं जातं. अगदी दुसऱ्या षटकाची सांगता. बघा संजयचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल का कारण का पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट झाला होता. तदनंतरचा येणारा डॉट स्वरूपाचा चेंडू, तदनंतरची तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. तदनंतरच्या सलग 3 चेंडूंवरती 3 फक्त धावा एकेरी स्वरूपामध्ये खर्च केल्या. कौतुकास पात्र कामगिरी आपण पाहतोय इथे अर्थातच संजयची केली जाते. 3 षटकांचा खेळ येणं बाकी. दफलकावरती 19 धावा आहेत. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 26 धावा. 18 मध्ये 26 बनणार का हा प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती अगदी सहजरित्या विचारला देखील जातोय. या धावांसाठी आहे ना मित्रांनो जिद्दोजहद करावी लागणार आहे. या धावांसाठी जिद्दोजहद, या धावांसाठी घाम गाळावा लागणारा, या धावांसाठी कष्ट नाही तर काबाड कष्ट मैदानाच्या वरती अगदी दोनही संघांना इथे करावे लागणार आहेत. कारण का एका बाजूने या धावा वाचवायच्या आहेत, एका बाजूने या धावा बनवायच्या. स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच मनोज याला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती अमित गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. राम पाटील, रामच्या हातामध्ये आता चेंडू दिला जातोय. संघ कर्णधार काय सांगतोय रामला, बघ तुझ्या खांद्यावरती संघाची नाही तर सर्व खेळाडूंची जबाबदारी, आपल्या गावाची जबाबदारी आहे. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे ना हे खूप काही शिकवून जातं. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट हे गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट आहे. जिथे प्रत्येक खेळाडू अगदी घाम गाळून मैदानाच्या वरती कष्ट करत असतो. कोणासाठी? आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या ओळखीसाठी. षटक चालू होतंय जिथे अर्थातच वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी राम राऊंड विकेट सन्मान दिला जातो. डीप मध्ये केतन मेहरच्या दिशेनं चेंडू वाटचाल करत असताना फॉरवर्ड मध्ये थोडासा येऊन क्षेत्ररक्षण करतोय. तिथे एका धावेसाठी चेंडू गेला. एका धावेनिशी दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 20 धावा. अजूनही 25 धावांची आहे ना प्रतीक्षा आहे. इथे वाट पाहावी लागणार आहे. इथे वाट पाहावी लागणार की वाट लावली जाणार या दोन प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे दिली जाणार आहेत. राम बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना पहिला चेंडू चांगला फेकलाय. हा चेंडू अगदी कोलाट टाकण्याचा प्रयत्न. लोड फुट स्वरूपाचा चेंडू पुरच एकदा लॉंगॉनच्या रिजन मधून केतन येईल, फेकी करेल तिथून बॅकअप मधून. परंतु या वेळेचा या धावा मैदानाच्या वरती टाळ्या वाजवल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा अगदी सहजरित्या घेतल्या जातात. बघा धावांची दिवसाढवळ्या चोरी काय असते ना ती आपल्याला अगदी सहजरित्या पाहायला देखील मिळाली या चेंडूवरती.
चला थोडासा वेळेचा विचार केला. यस, ते मेसेज एक्सचेंज करावे लागतायत, कानमंत्र दिला जातोय संजयच्या माध्यमातून. आपला साथी गोलंदाज राम याला वैयक्तिक दुसरा षटक फेकण्यासाठी आलाय, तिसऱ्या षटकाची हाताळणी करतोय. इथे मॅच ऑन आहे, इथे बिग बॅटल आहे, अशा प्रकारे गोलंदाजी केली जाणारा. टप्प्याचा चेंडू पुढे येऊन फुटवर्कचा वापर बदल ते दाखवलं जाते. एका धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले गेले होते, परंतु नाही सांगितलं. तिथून नो स्ट्रायकिंग एंड करून आणि रोखलं गेलं. एका धावेनिशी दफलकावरती धावा लिहिल्या जातात. 23 धावा 23 धावा दफलकावरती. 45 धावांची गरज आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. या धावा बनवल्या जाणार आहेत का? षटकातील पुढील चेंडू अगदी आपण पाहतोय गतीचा प्रचंड वापर केला जातो. इथे चांगली गती आहे. टप्प्याचा चेंडू यष्ट्याच्या दिशेनं वाटचाल, परंतु नाही. यष्टीरक्षक चांगली कामगिरी मैदानाच्या वरती इथे करतोय. अगदी डॉट आलेला हा चेंडू आहे. प्रचंड गतीसोबत नियंत्रण असणं देखील तितकंच महत्वाचं असतं. 23 धावा दफलकावरती लागल्यात. 45 धावांची अजूनही गरज आहे. 45 धावांची एकूण गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथे हा सामना कोणाच्या माध्यमातून जिंकला जाणार? अजूनही 22 धावांची गरज असताना हा सामना मॅच ऑन आहे. हा चेंडू अगदी फाईन गेलाय चेंडू. फरार तिथे येतोय हा नशिबाचा चौकार. 4 धावा आल्यात धफलकावरती. बघा नशिबा पुढे कोणाचं चालत नाही. आणि हा नशिबाचा बघा काय झालं. चेंडूवरती गती प्रचंड होती. अगदी लिडिंग एज घेऊन चेंडू फाईन लेगच्या रिजन मध्ये फरार झाला. 4 धावांसाठी. 4 धावा मिळाल्या फलंदाजाला. एकूण धफलकावरती धावांची संख्या दाखवली जाते 27 धावा. 27 धावा म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे. इफ आय एम नॉट रॉंग. येस, 18 धावांची गरज आहे इथे सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील दुसरा सामना नक्कीच याच्यातून विजयी होणारा संघ खेळेल तो म्हणजे पहिल्या सामन्यातील विजयी संघ अर्थातच VBP पनवेल या संघाच्या विपक्ष. 2 हात करताना दोन्ही संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला विनर असे पाहायला मिळणार आहेत. या सामन्यातून कोणता संघ निवडला जाणारा? 4 धावा आल्या दफलकावरती. 27 धावा लिहिल्या जातात. अजूनही 18 धावांची प्रतीक्षा. 18 धावा अजूनही बनवायच्या. पुढे सरसावून फटका लिडिंग एज चेंडू ट्रॅव्हल तिथे पाकवटच्या रिजन मध्ये होतोय. 1 धाव पूर्ण गेली आहे. डेअरिंग दाखवली जाते. नो स्ट्रायकिंग एंड करून, परंतु स्ट्रायकिंगचा फलंदाज काय दाखवतोय? थांब सांगितलं जाते. संयम सांगितला जातोय. संयम दाखवा असं क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणत असतो. दफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. पहिल्या षटकामध्ये काय घडलं? राम पाटील आले, त्यांनी फक्त 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संजयच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट झाला होता, परंतु फक्त 9 धावा खर्च करत 19 पर्यंत धावफलक गेलं. त्यानंतर पुनश्च एकदा वैयक्तिक तिसरं षटक फेकण्यासाठी राम पाटील आले. 9 धावा खर्च करत धाव संख्या झाली आहे 28 धावा. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. 8.5च्या सरासरीने या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहेत? चला जास्तीचा वेळ वाया घालवू नका. थोडंसं सहकार्य सर्व खेळाडूंनी इथे दाखवायचं. प्लीज युअर कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं असेल. तुमचं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या वरती. अगदी वेळ आहे तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. तुम्हाला चांगल्या षटकांचे सामने इथे खेळायला मिळावेत ही आमची खऱ्या अर्थाने इथे इच्छा आहे. आणि त्या इच्छेला कुठेतरी भेग पडून देऊ नका. इथे यानंतर विनरचा तिसरा सामना खेळवला जाईल. 4थं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार आहे, कोणता गोलंदाज समोर येणार, याच्याकडे अगदी कुतूहलानं आणि आतुरतेनं वाट पाहतोय. 4थं षटक म्हणजे टेप बॉलचं षटक फेकण्यासाठी ऍज अ ऑफिशियल बॉलर म्हणून गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत हेमंतच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. अगदी हेमंतच्या हातामध्ये टेप बॉलचा चेंडू दिला जातोय. टेप बॉल स्पेशलिस्ट टुर्नामेंट म्हणून आदर्श ट्रॉफीकडे देखील पाहिलं जातं. आता या षटकाची हाताळणी कशा प्रकारे केली जाणार? समोर फलंदाज आहे तो म्हणजे मनोज. त्रिफळाची पहिल्या चेंडूवरती मनोज सारखा मोठा फलंदाज इथे ठरतोय बाद. जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. 45 धावा बनवल्यात ना, परंतु त्या आमच्या पुरत्या पुरेशा आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सर्वच आणि हेमंत देखील सांगतोय अगदी 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची मनोज सारखा मोठा फलंदाज बाद होतोय. चल पुढील फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या वरती इथे दाखल व्हायचा. मनोजची जागा भरून काढण्यासाठी मोठ्या फलंदाजाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे, गावाची जबाबदारी आहे, सर्व खेळाडूंची जबाबदारी ही ठेवली जाते.
मिथून येतोय मैदानाच्या वरती जर्सी क्रमांक 20 परिधान करून 20 जर्सी क्रमांक परिधान करून मैदानाच्या वरती दाखल होत असताना मिथून कशा प्रकारे कामगिरी करणारा. आता 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन बॅटल ऑन. अजूनही मैदानाच्या वरती सामना आहे ना दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणही संघ कोणावरती देखील भारी पडू शकतो कारण का दोन्ही संघ आहेत दादा संघ आहेत. मैदानाच्या वरती दादागिरी अगदी त्यांच्या खेळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील मिळते. एका बाजूला आपण पाहतोय वन सोल्युशन हा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मेडिटेक भूमिपुत्र पनवेल हा संघ मैदानाच्या वरती चांगली कामगिरी करतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना मार्गस्थ केलं ते म्हणजे हेमंत याला पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. समोर नौका फलंदाज आहे मिथून कशा प्रकारे फलंदाजी करणारा. 11 चेंडू 17 धावांची गरज. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर इथे खेळवण्यात येईल. हा देखील कोर कमिटीच्या माध्यमातून घेतला झालेला निर्णय आपल्याला इथे पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. हा चेंडू अगदी खोलात टाकला होता. टोक क्रशिंग यॉर्कर इथे आपल्याला पाहायला देखील मिळाला. अगदी चेंडू गेला फाईन. शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये इथे आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. एका धावेसाठी फलकावरती आपल्याला आता धावा पाहायला मिळतात. 29 धावा फलकावरती. 29 धावा 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथे संघ वन सोल्युशन या संघाला या मॅचचा हा चेंडू व्हेरिएशन परंतु चेंडू फरार तिथे होणार का. चेंडू अडवणूक केली जाते. एका सोबत दुसरी धाव दुसऱ्या सोबत किती या धावा घेतल्या जातात नक्कीच आपल्याला पाहायला देखील मिळतंय. ओव्हर थ्रोच्या या धावा आल्यात धाव फलकावरती. यस पंचांचा स्विचची घोषणा इथे होते. अतिरिक्त स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय म्हणजे 2+1 3 धावा मैदानाच्या वरती घेतल्या जातात. या चेंडूवरती 3 धावांची इथे बेरीज करावी लागते आणि धावफलकावरती धावा आपल्याला 32 इथे पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 13 धावांची गरज. कशा प्रकारे यावेळेचा आलेला हा बॅट मधून चेंडू मिड विकेट क्षेत्रावरून ट्रॅव्हल होईल नंतर कापत सीमारेषेच्या बाहेर आलेला तडाफदार षटकार. 6 धावा षटकारात. 6 धाव्यानिशी धावफलकावरती अगदी धावफलक उडी मारत असताना जाऊन पोहोचले 38 धावांपर्यंत. 38 धावा धावफलकावरती झालेले आहेत. 38 धाव धावफलकावरती 7 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला वन सोल्युशन एका बाजूला मेडिटेक भूमिपुत्र पनवेल हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना वन सोल्युशन संघ चांगली फलंदाजी करतोय. अगदी आपली सर्व ओळख मैदानाच्या वरती आपल्या खेळीच्या माध्यमातून देखील दाखवतोय. हेमंत सज्ज टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय कव्हर्स वरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर आलाय हा. अजून एक तडाखे बंद चौकार. 4 धावा 4 धावेनिशी फलकावरती धावा. कंचन सर 42 धावा 42 3 धावांची गरज आहे. आता 3 मागे फक्त हा शब्द लावावा लागेल कारण का खूप काही चेंडू शिल्लक असताना फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. फटका बॅक टू द बॉलर लॉंग स्टॉप एरिया मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू फरार. टेप बॉल ठरतोय नशिबी आणि येणाऱ्या या विजयी धावा चौकार 4 धावा. आणि इथे आपण पाहतोय वन सोल्युशन हा संघ मैदानाच्या वरती विजय प्रस्थापित करतोय. चला नाणेफेकीसाठी वन सोल्युशन संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत लगेचच पोहोचायचा. इथे VPP पनवेल हा संघ आपली वाट पाहतोय. मैदानाच्या वरती आता दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या फेरीमधील इथे पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वन सोल्युशन एका बाजूला VPP पनवेल हा संघ असेल मैदानाच्या वरती. चला या नाणेफेकीचा कौल इथे करून घेतलं जाईल. टॉस बॉक्स मध्ये तिथे दीपक पाटील सर आपल्याला जॉईन होतील नाणेफेकीचा कौल इथे करून घेण्यासाठी.
कोणता संघ कोणत्या संघाला भारी पडणार, इथे मैदानाच्या वरती कसं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे दिली जात येईल. कारण का दोन्ही संघांच्या माध्यमातून अगदी चांगलं क्रिकेट सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालं. चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी निवडला जातोय. अर्थातच फलंदाजी करत असताना 10 चेंडू आणि 27 धावा, गोलंदाजी करत असताना आपल्याला विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. असा अमित वाडकर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार. टाळ्या वाजवल्या जातात, कौतुकास पात्र कामगिरी. आणि आपण पाहतोय सदरक्षणाय खल निग्रणाय म्हणून ज्यांच्या नावासमोर लिहिलं जाते असे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अमित आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी इथे पाहायला मिळतात. व्हेरी वेल डन. चला नाणेफेकीसाठी लगेच यायचंय दोन्ही संघाचे कर्णधार. यस